PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज, प्रसन्ना प्लॅन, 8 सुंदरवाडी, छत्रपती संभाजीनगर. भविष्याचे नो टेन्शन. घ्या आजच ऍडमिशन. PESR इन्स्टिट्यूट अँड कॉलेज. अकोला शहरातील 4 बंगला परिसरात डोळ्यात मिरची पावडर टाकून लाख रुपये लुटून पसार झालेल्या भामट्यास अकोल्याच्या खदान पोलिसांनी अवघ्या 6 आरोपींना तासात अटक करून संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. या जलदगती कारवाईबद्दल पोलिसांच्या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होत आहे. दिनांक 5/12/2025 रोजी सकाळी 10:15 वाजेच्या दरम्यान खदान पोलीस स्टेशनच्या हद्दीत 4 बंगला या ठिकाणी एक जबरी चोरीचा प्रकार घडला असल्याची माहिती पोलीस स्टेशनला मिळाली. त्या अनुषंगाने पोलीस स्टेशननी तपास सुरू केला. CCTV तपासले. फिर्यादी यांना विश्वासात घेऊन फिर्यादींकडून अचूक माहिती घेतली. त्यात समोर आरोपींनी जी वाहन वापरलेलं होतं त्या वाहनाचा पाठलाग केला. CCTV मधून त्याची मुवमेंट तपासली आणि एकूणच याच्यामध्ये जो आरोपी आहे त्यांनी मिरची पावडरचा वापर त्या फिर्यादीच्या डोळ्यावर केला होता आणि त्या फिर्यादींकडून 1,20,000 रुपये कॅश, 10,000चा मोबाईल अशा पद्धतीचं त्यांनी जबरी चोरी त्या आरोपींनी त्या ठिकाणी केली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या अनुसार मुकेश गोपाल बागडिया, 51 वर्ष, राहणार गणेश हाऊसिंग सोसायटी, गोरक्षण रोड, ते 5 डिसेंबर रोजी सकाळी 10:15च्या सुमारास त्यांच्या दुचाकी क्रमांक MH30AA6093 वरून 1,20,000 रुपये एका पांढऱ्या रंगाच्या बॅगेत घेऊन जात होते. 4 बंगला परिसरात एका अज्ञात आरोपीनं त्यांच्या मोटरसायकल समोर अचानक लाल रंगाची मिरची पावडर त्यांच्या डोळ्यात फेकली आणि क्षणिक गोंधळाचा फायदा घेत पांढरी बॅग हिसकावून पलायन केलं. आणि एकूण खदान DB पथकाने यामध्ये कलम 309/6 भारतीय न्याय संहितेप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या आरोपीला अटक केली आहे. त्याच्याकडून 100% रिकव्हरी या ठिकाणी टोटल 1,80,000 रुपये आरोपीच्या वाहनासह करण्यात आलेली आहे. आणि आरोपीला PCR किती दिलाय? PCR साठी आरोपीला न्यायालयामध्ये हजर करणार आहे. पुढील आरोपीचा पूर्व रेकॉर्ड आहे. प्रथम दर्शनी तो नाशिक या ठिकाणी त्याच्यावर 2-3 गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते. प्रॉपर तो पिंजरचा आहे आणि पुढचा अजून त्याचा रेकॉर्ड काढायचं काम सुरू आहे. या प्रकरणी खदान पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम 309/6 नुसार गुन्हा दाखल करून घटनेची गंभीरता घेत जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी तातडीनं आरोपीचा शोध लावून त्याला लवकरात लवकर ताब्यात घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलीस अंमलदार भूषण मोरे आणि स्वप्नील वानखेडे यांनी घटनास्थळ परिसरातील आणि चौकातील CCTV फुटेजचे विश्लेषण केलं. त्यात एक संशयित इसम मोटरसायकलवरून जुडिओकडे जाताना दिसला. पोलिसांनी तत्काळ जुडिओ परिसरात शोध मोहीम राबवून लिफ्टजवळ एका संशयित इसमात ताब्यात घेतलं. जनमत लाईव्ह न्यूज करता अकोल्याहून संजय उमक यांचे रिपोर्ट. मराठी बातम्यांसाठी जनमत लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला दाबायला विसरू नका.